प्रेक्षकांसाठी एक दोन शब्द प्रेमाचे काय म्हणते आहे लक्ष असेल। आणि म्हणून सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम रंगदेवता ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम नागपुरी मासिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहीरा चौथेच्या पवार गोतर हिचा शाहिरी मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा तमन्ना सुरुवात करत आहे। पहा काय म्हणायचं आहे। कृपया पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाण्याच्या बॉटल द्यायच्या आहेत, विनंती आहे विनंती।
हल 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 हल
परंतु 10 मिनिटं या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे गेली आहेत। त्याच्यामुळे मी बारी तुम्हाला आता 12:32 झालेली आहेत, मी बरोबर 12:52 तुम्हाला बारी देणार आहे, कारण माझ्याकडे ती 20 मिनिटं आहेत हे मी तुम्हाला आताच सांगते, नाहीतर येऊन बोलाल बाईने मोठेपणा केला, ही स्वतः उपाध्यक्ष आहे आणि ही नियमांचं उल्लंघन करते है ना। बिग बॉस नियमांचं उल्लंघन चाललंय, बिग बॉस असं मग म्हणतील। त्याच्यामुळे बाई है ना, त्याच्यामुळे इथे येऊन बोला
माझा बादशा. तर आता गवळण आहे बरोबर ना. स्तवनगण ठीक आहे चला झालं. आता गवळण आहे बरोबर. यांच्या म्हणण्यानुसार खरी मजा गवळणीपासून येते बरोबर. तुरेवाल्यांच्या म्हणण्यानुसार. पण आता मला सांगा स्तवन आणि गणालाही तितकंच महत्व आहे की नाही या नाचात. आहे की नाही. पण हे येऊन काय म्हणतात चला आता मजा करूया आणि नाचूया आणि गवळण गाऊया आणि मग जाऊया. तसं नाही. हे गवळण नाही, हे गवळणी गातात. हे 4 नि 5 गवळणी गातात. आता आल्यावर बघा. त्याच्यामुळे हा काना आहे ना, हा काना हा लई चावट आहे बरोबर. ह्याला राधा समोर दिसली का गहंडी दिसते. हो मग तिचा राधेचा बो दिसतो, मग बोचा दिसतो. हो मी जे आहे ते सांगते. शब्दच आहेत त्यांचे. मी बाकी काही बोलणार नाही. आणि मला माहिती इथे माझ्या माता भगिनी बसल्या त्यांच्या समोर वावगा मी काहीच बोलणार नाही. पण जर हे शब्द तुम्हाला ऐकायला नाही भेटले तर पुढच्या बारीक तुम्ही जे सांगाल ते हरेल मी. हेच शब्द आहेत त्याचे. तो हेच गाऊन जाणार आहे, बाकी तो काय गाणार नाही. म्हणून बोलते या कानाला आज गवळण अशी आणले की राधा गवळण नाही गात आहे, त्याची आई गाते. म्हणजे कोण? यशोदा गाते. गवळणीचा आशय असा आहे की गवळणीचे शब्द असे आहेत की यशोदा म्हणते आपल्या कानाला मग आता तुला जे येऊन तुझ्या आईला बोलायचं असेल तर बोल बाबा. तुला गहंडी बिंडी तू बोलशील ना तर राधेला नाही लागणार आहे, तर यशोदेला म्हणजे तुझ्या आईला लागणार आहे. एवढं लक्षात ठेव. मग कटिंग देताना आता डोका खाजवून द्या बुवा. म्हणून तुला गवळण देते बघ कशी. केसरी साऱ्या त्रिभुवनात तू असलाच थोर, अरे माझ्यासाठी तू आहेस लहानशे पोर. अरे दया दुधाची नासाडी करतो सस आहेस शिरजोर, आणि खोड्या करून लागलाय तुझ्या आईला. तुझ्या आईला कुठं आहे काना? तुझ्या आईला, तुझ्या आईला जीवाला घोर. म्हणजे तुझ्या आईला जीवाला घोर लागलाय. हो किती खोड्या करशील, किती खोड्या माड्या करशील ना. रोज आपली एक गवळण येते माई यान दूध चोरला, माई यान दही चोरला, ए माई यान आमचा माठ फोडला. लय हाऊस आहे ना तुला, म्हणून आज यशोदा कशी करते तुला. आज आता माझा झालाय पगार, मग येईल रोख नको उधार. गोष्ट पटली झटकन उठली, अशी कथा मी माजवली. जेव्हा रात्री आणली बरोबर. अरे पोरा कर विचार थोडा, आता लहानाचा मोठा झाला तो घोडा. पोरी साऱ्या हसतात तुला, हसा 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 हसा. या पोरी साऱ्या हसतात तुला, तुम्ही पण हसा. हा हसण्यासारखाच आहे, हसण्याच्याच लायकीच आहे. पोरी साऱ्या हसतात तुला, गोर जीवाला हा लागलाय रे. तुला सांगून उपयोग नाही रे, याला सांगून उपयोग नाही रे. गोदडी मुतून बी जाऊ तसं आहे रे. तुला सांगून उपयोग नाही रे, गोदडी मुतून बी जाऊ तसं आहे रे.
इज्जतीतच काढ द्या, नाही तर दुसरी बारी माझी हाय एवढी लक्षात ठेवा. हो, कारण की या बुवाला ना लय खास आहे आणि ती खास इथं तू दाखवून येऊ. आता नवीन पॅटर्न आणलाय, सूट बूट घालून येतो बुवा, सूट बूट. आज सकाळी पण घातला नव्हता तोच घालून आता वास येत असेल त्याला. जर बुवा तुझा सूटबूट तोच असेल ना तर कर्मान मरशील. मी दुसऱ्या बारी तुझ्या सूटबुटावरच बारी करी नक्की, लक्षात ठेव. सूटबूटच असेल त्याचा आता पण. तो सूटबूट गेली 3 दिवस घालतो तो सतत. अरे धुतोस का नाही, तू वास मारत असेल त्याला. असो, आता प्रश्नपद आहे. नाचतो कसा तो दाखवायची काय गरज आहे? हा दाखवणार ना दुसऱ्या बारी. दुसऱ्या बारी त्याला भरपूर बोलायचं आहे. पहिल्या बारीत आधी तुम्ही बघा. आता हे म्हणजे वेगळा पॅटर्न आणलाय काय, झापूक झुपूक झापूक आहे ना. म्हणजे मागच्या वर्षी नाचायचा त्याच्यापेक्षा आता काही झापूक झुपूक नाचतोय नाही तो बघा. बरोबर ना, कसं झापूक झुपूक झापूक आहे ना. मग जर असा नाचत असेल तर मग मला पण झापूक झुपूकच नाचायला लागेल ना. म्हणून आधी त्याची पहिली बारी होऊ दे, तो कसा नाचतो ते बघूया. मग दुसऱ्या बारी आहेच आपल्याकडे. आणि म्हणून चाल न घेता डायरेक्ट प्रश्नाकडे वळते, कारण महत्वाचा विषय आहे आज. या ठिकाणी महान ज्ञानी शाहीर मंडळी, पंडित मंडळी, वस्ताद मंडळी आली असतील. रसिका हो, माझा प्रश्न आहे. विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे, तर त्या मंदिराची उंची किती? ते वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, वैशिष्ट्य काय, असा माझा प्रश्न आहे. पण त्यातलं एक उत्तर बुवान दिलं नाही की वृक्षाचं नाव शमीचं वृक्ष आणि बाकीचं म्हणतो 72 फूट आहे, केंद्रीय सरकारने मोजमाप केलंय. अरे तुझ्या बापसान केंद्रीय सरकारचा प्रश्न विचारला होता? अरे प्रश्न ग्रंथाच्या आधारे विचारतो. आणि आज सकाळी मला काय म्हणतो माहिती काय, तिथं मानगावच्या वारीत म्हणतो तुला जर माझं उत्तर पटत नाही ना मग तू उत्तर फोड ना. असा कसा फोडू? तुझ्यासाठी दलिद्र्या, तुझ्यासाठी माझा प्रश्न फोडू मी? प्रश्न म्हणजे किती मोठा विषय असतो. आपले गुरु आपल्याला एवढा अभ्यास करून प्रश्न देतात काढून का, तर तो कोणाला ओळखता न यावं म्हणून. मग तुला जमत नाही तर तू अजून अभ्यास कर. हा इथे येऊन आपटून सांगतो बरोबर आहे, बरोबर आहे. ही बाई नालायक आहे, हलकट आहे, ही बाई ऐकूनच घेत नाही, ही बाई खोटारडी आहे. हो असो असो. बुवा आल्यानंतर कळेल कोण 100% येते. आलं का लक्षात? आणि म्हणून बुवा तू ये, तुझी बारी कशी करायची ती कर. आणि नाही तुला नडले ना तर नावाची तेजल पवार नाही. आणि जर तुझ्या उत्तराला उत्तर नाही दिलं ना तर भेंडी नाच सोडेल. हे आता तुला मी चॅलेंज देऊन सांगते. आणि म्हणून एक चाल होऊन जाऊ दे आणि प्रश्नपद घेऊया.
काव काव करणारे. आणि लक्षात तुमची काव काव तुमचा कावळा आला की करा, या महिने समोर करू नका. तुमचा कावळा करा ना, आकीत नाही आकीत नाही आकीत नाही तेव्हा करा. लक्षात आलं का कावळ्यांनो? योगेश सुर्वे आणि शिवाजी सुर्वे यांच्याकडून प्रत्येकी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि लक्षात मग मान खाली घालायला भेटणार नाही, बारीक असं मान वर करून बघायची असते, बरोबर ना? आम्ही कशी मान ताट करून गाडी करतो, मान खाली घालून नाही करत. तुमचा बुवा येईल ना आता पादर पुच्छात, तेव्हा कळेल तो कसा मान करतो. मयूर शेरकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे ऍडव्होकेट सुनील सावर्डेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नांदगाव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. अजिंक्य सुर्वे, अक्षय सुर्वे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून जो प्रश्न बुवा तुला दिलाय त्या प्रश्न पदावरच मी जाणार आहे. तुला जे येऊन काढायचंय ते काढ, मी दुसऱ्या बारीत तुझी काय काढते ते तू बघ. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. परी रोही कार्तिक आणि वारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 7 मिनिटं आहे. रसिको प्रश्नपदाचा अंतरा मात्र नाही घेत आहे, कारण मला आपल्या लाडक्या अण्णांचं आणि त्यांच्या बैल जोड्याचं गाणं गायचंय. घेऊ ना? म्हणून प्रश्नपदाचा फक्त मुकडा गाते. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचा सोहळा ठेवणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. साऊंड आणि लाईट पूर्ण टीमला, साऊंड आणि लाईट आम्ही तुम्हाला द्यायची का तुम्ही आम्हाला द्यायची? त्याचकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून शूटिंग करायला घ्या पटकन. गाणं आपलं अण्णांचं गाते, नवीन गाते, आणि त्यांच्या जे गजा राजाची जोड आहे त्याच्यावरून गाणार आहे. या ठिकाणी या गाण्यात आपल्या अण्णांचं महत्व सुद्धा तितकंच मी लिहून आणलेलं आहे. आणि अर्थात ही जी बैल जोड आज अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे, या बैल जोडचं सुद्धा गाणं या ठिकाणी लिहून आणलेलं आहे. म्हणून लाखात नंबर 1 आपल्या गावचा आहे बैल जोडा. पाटांचं बैल गाणं गाणं त्यानं घाटात केलाय राडा. अण्णा सुर्वेंचा गजा नानांच्या राजाची जोड. अहो अण्णा सुर्वेंचा गजा नानांच्या राजाची जोड आहे. फेमस दोघांची जोड, जोड साऱ्या गावात नाही होतोड आहे. फेमस दोघांची जोड, जोड साऱ्या गावात नाही होतोड आहे. दोघांची जोड, जोड